आमचे प्रदेश अध्यक्ष हे त्या ठिकाणी बावनकुळे साहेब त्यांच्या बरोबरीने पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा आणि इतर सगळे मान्यवर हे बोलता आहेत देवेंद्रजींशी आणि आमच्या सगळ्यांची आमचं जे म्हणणं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं हे आमचे प्रदेश अध्यक्ष हे देवेंद्रजींना सांगतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की अध्यक्ष जे सांगतायत त्याच्यावरती देवेंद्रजी यांनी आजचा जो विचार मांडला तो त्या ठिकाणी मागे घेतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। पण अजून ठोस असं काही त्यांनी सांगितलं नाही, मी म्हटलं तुम्हाला आमचे प्रदेश अध्यक्ष बोलतायत, आमचे इतर नेते बोलतायत सरांशी आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो ते मागे घेतील असा आम्हाला विश्वास आहे। नाही, मला असं मी तुम्हाला हेच सांगितलं की आमच्या सगळ्यांच्या भावना, सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या भावना आमचे प्रदेश अध्यक्ष हे देवेंद्रजींपर्यंत पोहोचवत आहेत आणि ते त्यांच्याशी बोलत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की प्रदेश अध्यक्षांची जी ही शिष्टाई आहे ती कामी येईल आणि देवेंद्रजी पुन्हा एकदा त्यांचा जो कार्यभार आहे तो सांभाळतील। महाराष्ट्रालाही त्यांची गरज आहेच आणि संघटना आणि सरकार हे दोन्ही सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे। पूर्ण वेळ संघटनेत काम केल्यामुळे भाजपला फायदा होईल असं वाटत नाही? बघा, आताचा सध्याचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इतकंच सांगेन की प्रदेश अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतायत, आमचे चंद्रकांत दादा सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि ते सरांशी निरंतर बोलतायत आणि यातनं चांगलं पॉझिटिव्ह आउटपुट येईल असा आम्हाला विश्वास आहे।